दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पेठ तालुक्याचा दौरा करून अतिसंवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। यामध्ये राजबारी परिसर तसेच भुवण येथील शासकीय आश्रमशाळेसह भूस्खलन प्रवण ठिकाणांची तपासणी करण्यात आली। अतिवृष्टी, ढगफुटी, भूस्खलन आणि पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत। डोंगर उतार, घाटमाथ्यावरील रस्ते, लोकवस्ती आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेचा विशेष आढावा यावेळी घेण्यात आला। काही दिवसांपूर्वी भुवण येथील शासकीय आश्रमशाळेजवळ झालेल्या भूस्खलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली। या घटनेत मोठे दगड आश्रमशाळेच्या दिशेने आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। यामुळे आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले। दौऱ्यादरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, शिक्षण, पोलीस, आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। संभाव्य आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि बचाव पथके सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिसरातील समस्या आणि संभाव्य धोक्यांची माहिती घेतली। आपत्ती व्यवस्थापनात स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। त्या पाहणी दौऱ्यावेळी तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे पेठ तालुक्यातील आपत्तीपूर्व तयारीला अधिक बळ मिळणार असून संभाव्य नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन अधिक सज्ज होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।